नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज कशी करायची हे मी तुम्हाला एका ट्रिक्सचा वापर करून सांगणार आहे। त्यासाठी एक सूत्र आहे, शेवटची संख्या गुणिले समोरील संख्या भागिले 2 आणि कंसाचा वर्ग। तर हे उदाहरण सोडवण्यासाठी काय करायचं आहे, शेवटची संख्या घ्यायची। तर शेवटची संख्या कोणती आहे, तर 8 आहे, म्हणून 8 घ्यायचं आणि समोरील संख्या म्हणजे 8च्या पुढे येणारी क्रमागत संख्या कोणती आहे, तर 9 आहे आणि भागिले 2 करायचं। तर इथे आता आपल्याला वर्ग करायचा आहे, म्हणून आपल्याला ही जी मांडणी आहे ही पुन्हा एकदा लिहून घ्यायची आहे, म्हणजेच या संख्यांचा काय होणार आहे, वर्ग होणार आहे। आता ह्याला आपण संक्षिप्त रूप देऊन घ्यायचं, बे एक बे आणि बे चौक 8, बे एक बे बे चौक 8। आता इथे 9 चौक 36 आणि 9 चौक 36 म्हणजेच 36 गुणिले 36। तर 36चा वर्ग आपल्याला माहित असला पाहिजे। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1296।